धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भुवरी दीक्षा देऊनि जो जगतिया दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला व्यासा प्रती भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरैर्महासुतो उवाच निशम्य कौशार विणोपवर्णितं ध्रुवस्य वैकुण्ठपदाधिरोहणं प्ररूढभावो भगवत्यधोक्षजे प्रष्टुं पुनस्तं विदुर प्रचक्रमे. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला, सूत शौनकादिकांना आणि मैत्रेय विदुराला सांगतात. याप्रमाणे ही ध्रुवाची कथा नारद यांनी प्रत्यक्ष श्री देवर्षी नारद यांनी प्रचेतसांना सांगितलेली आहे. आणि ज्यांनी पांचरात्र या तत्वज्ञानाचा उपदेश केला त्या नारदांनी प्रचेतसांना स्वधर्माचं आचरण कसं करावं हे सांगताना ध्रुवाची कथा सांगितली. यानंतर विदुर मैत्रेयाला सांगत असताना विदुरांनी प्रश्न उपस्थित केला. मैत्रेय जेव्हा विदुराला सांगतात तेव्हा विदुरांनी प्रश्न उपस्थित केला की महाराज, मग प्रचेतसांना ही कथा जी सांगितली त्यानंतर ध्रुवाच्या नंतरचं त्यांचं जे एकूण कार्य आहे, त्यांच्या वंशामध्ये कोण कोण झालं हे आम्हाला सांगा. मैत्रेय विदुराला म्हणतात, याप्रमाणे ध्रुवस्य चोत्कलः पुत्र प्रस्थिते वनम. ध्रुव हा वनामध्ये निघून गेल्यानंतर पुढे काय झालं, पुढे त्यांच्या वंशामध्ये कोण कोण झाले हे सांगायला सुरुवात करतात. त्याचा उत्कल नावाचा पुत्र होता. वनात ध्रुव गेल्यानंतर तो राजा झाला. तो ज्येष्ठ होता त्यामुळे तो राजा झाला. परंतु तो इतका सात्विक प्रवृत्तीचा होता, सत्वशील प्रवृत्तीचा होता. राजा म्हटल्यानंतर कोणाला तरी शिक्षा करावीच लागणार, राजा म्हटल्यानंतर कोणाला तरी दंड द्यावाच लागणार. परंतु हा मात्र इतका सत्वशील सत्वसंपन्न होता की सज्जन्मनोपशांतात्मा निसंग समदर्शना, समदर्शी होता. म्हणजे एखादा संन्यासी जसा वागावा त्याप्रमाणे तो वागत होता. खरं म्हणजे दैनंदिन जीवनात, लौकिक जीवनात वेगळ्या पद्धतीने वागावं लागतं आणि पारमार्थिक जीवनात वेगळ्या पद्धतीने वागावं लागतं. परंतु त्याला हे कळलं नाही आणि लोकांना तो वेडा वाटला. लोकांना असं वाटलं की हा मूर्ख आहे, वेडा आहे, बावळट आहे, अज्ञानी आहे. आणि त्यामुळे जडांध लोकांना वाटलं हा जड आहे, हा मूर्ख आहे. म्हणून मत्त मुकाकृतिरन तन्मती लक्षिता पती बालालम प्रसंदाची रिबानला. तो एखाद्या मूर्खाप्रमाणे आहे, वेड्याप्रमाणे वागतो असं लोकांना वाटलं. कारण यद्यपि शुद्धम लोकविरुद्धम नाचरणीयम नाकरणीयम, लोकविरुद्ध तो वागू लागला. कोणाला शिक्षा करायची नाही, कोणाला दंड द्यायचा नाही, सर्वांना प्रेमाने वागवायचं. सत्ववृत्ती एवढी की त्या सात्विक वृत्तीचा पराकोटी झाली आणि लोक त्याला मूर्ख वेडा म्हणू लागले. म्हणून शेवटी त्याला राज्यातून भ्रष्ट केलं आणि त्याला हकलून लावलं. आणि त्यानंतर वत्सर हा जो दुसरा त्याचा भूपतीम चक्रुय व्यासम भ्रमेश सुतम, भ्रमीचा पुत्र जो वत्सर आहे, जो धाकटा होता, कनिष्ठ होता, त्याला राज्य प्राप्त झालं. त्याप्रमाणे वत्सराची भार्या ही स्वविथी ही होती. तिच्यापासून पुष्पार्ण, तिग्मकेतू, ईश, ऊर्ज, वसु, जय असे 6 पुत्र झाले. त्यानंतर पुष्पार्ण, प्रभा आणि दोष या दोघांच्या, या 2 स्त्रियांपासून पुष्पार्णाला प्रात, मध्य आणि सायम असे 3 पुत्र झाले. त्याचप्रमाणे दोषाचे प्रदोष, निशीथ आणि व्युष्ट असे 3 पुत्र झाले. व्युष्टने आपली पत्नी पुष्करिणी हिच्यापासून एक सर्वतेजा नावाचा पुत्र उत्पन्न केला. त्यानंतर त्याची पत्नी आकुती जी होती तिच्यापासून चक्षु नावाचा पुत्र उत्पन्न झाला.
हा चाक्षुष मन्वंतरामध्ये मनु झाला, हाच चाक्षुष मन्वंतर. त्यानंतर चक्षु ह्या मनुची जी पत्नी नडवला होती तिच्यापासून पुरु, कुत्स, त्रित, द्युम्न, सत्यवान, ऋत, व्रत, अग्निष्टोम, अतिरात्र, प्रद्युम्न, शिबी आणि उल्मुख हे पुत्र झाले. असे 12 सत्वगुणी पुत्र झाले. आणि उल्मुखाने आपली पत्नी पुष्करिणीपासून अंग, सुमना, ख्याती, क्रतू, अंगिरा आणि गय असे 6 पुत्र त्यांच्यापासून प्रकट केले, निर्माण झाले. अंगाची जी पत्नी होती सुनीता तिच्यापासून मात्र वेन नावाचा अत्यंत क्रूरकर्मी पुत्र जन्माला आला. आता या ठिकाणी यांनी प्रश्न उपस्थित केला. विदुर म्हणतात, महाराज ही सुनीता हिच्यापासून क्रूरकर्म वेन कसं काय जन्माला आला हे आम्हाला सांगा. असं म्हटल्यानंतर मैत्रेय म्हणतात, विदुरा, त्याची घटना अशी घडली की राजर्षी अंगाने अश्वमेध महायज्ञ सुरू केला, अश्वमेधाचं अनुष्ठान सुरू केलं. परंतु चांगल्या प्रकारचे ऋषी, मंत्रज्ञ, वेदज्ञ सगळे ब्राह्मण मोठे चांगले प्रतिष्ठित होते, ज्ञानी होते, तत्वज्ञ होते, त्याचप्रमाणे योग्य अशा प्रकारचे होते. तरी सुद्धा देव त्याचा भाग घ्यायला आले नाहीत. एकही देव त्यांचा भाग घ्यायला आले नाहीत. तेव्हा राजाने विचारला, हो देवता भाग घ्यायला काय येत नाहीत? त्यांचा भाग देवतांनी घ्यायला पाहिजे. परंतु या ठिकाणी कर्माध्यक्ष चांगला आहे, मंत्र म्हणणारे ऋषी चांगले आहेत, मंत्र कुठे चुकत नाहीत, त्याचप्रमाणे ते सगळे वेदज्ञ आहेत, त्याचप्रमाणे ते प्रतिष्ठित आहेत, लायकी संपन्न आहेत, त्यांची लायकी आहे, म्हणजे पात्रता असलेले सगळे ऋषी आहेत, ऋत्विज आहेत. मग असं असताना आणि अन्नामध्ये कुठे दोष नाही, अन्न माझं चांगलं आहे, तेही दोषपूर्ण नाही. मग असं असताना एवढं देव या ठिकाणी इंद्र येत नाहीत, त्याप्रमाणे वरुण येत नाहीत, अग्निदेव येत नाहीत, का बरं माझ्या अन्नांचा अपमान करू लागले? हे चरू भक्षण करण्यासाठी कुणीच कसं येईना? असं म्हटल्यानंतर मग सदस्यस्पती म्हणू लागले की त्याचं कारण असं आहे की या जन्मात तुम्ही मोठे चांगले आहात, परंतु तुमचं पूर्व जन्माचे काही अपराध आहेत आणि त्यामुळं तुम्ही पुत्रहीनच राहणार. किती जरी झालं तरी देव तुमचे या ठिकाणी अन्न ग्रहण करणार नाहीत, आसन ग्रहण करणार नाहीत, भाग ग्रहण करणार नाहीत आणि तुम्ही पुत्रहीन राहाल. असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं, असं करू नका, मला पुत्र तर पाहिजे, मग काय करावं? म्हणून सर्व ऋत्विजांनी सांगितलं त्याप्रमाणे भगवान विष्णूची प्रार्थना केली आणि विष्णूच्या नावाने पुरोडाश नामक चरू या ठिकाणी समर्पित केला. तो पुरोडाश चरू समर्पित केल्याबरोबर अग्नीमध्ये आहुती टाकली आणि अग्नीमधून एक सोन्याचा हार घातलेले, शुभ्र वस्त्र धारण केलेले एक पुरुष प्रगटले. हातामध्ये स्वर्णपात्र होतं, त्याच्यामध्ये खीर होती. ती राजाला त्यांनी प्रदान केली आणि राजाला सांगितलं, तुझ्या पत्नीला दे, तिच्यापासून तुला एक पुत्र उत्पन्न होईल. याप्रमाणे गर्भम काले उपावृते कुमारम सुषुवे प्रजा, यथाकाल राणी ही गर्भवती झाली आणि तिच्यापासून पुत्र उत्पन्न झाला. स ए बाल एव पुरुषो माता मह मनुव्रता. तो जन्माला आल्याबरोबर पाहण्यासाठी कोण यावं याला फार महत्व आहे. जन्माला आल्यानंतर पुत्राचं तोंड पहिल्यांदा कोणी पाहावं? कोण पाहायला आलं म्हणले? हे पाहायला आले ते मृत्यू म्हणजे हे आईचे वडील होते, म्हणजे याचे आजोबा होते. हे आजोबा आईचे वडील बघण्यासाठी आले, ते होते मृत्यूची सावली त्याच्यावरती पडली. म्हणून त्याने वर्णन केले मातामह मनोव्रता. मातामह म्हणजे आईचे वडील त्या ठिकाणी आले. मृत्यू त्या ठिकाणी आल्याबरोबर त्यांची सावली पडली, काळी सावली, आणि पडल्याबरोबर त्या सावलीचा परिणाम असा झाला की हा मुलगा दुष्ट निघाला. मुलगा चांगला, यज्ञातून आला, सगळं झालं, परंतु सावली पडली आपल्या आजोबांची, आईच्या वडिलांची. अधर्माशोद्भवम मृत्यूम, अधर्मातून निर्माण झालेला आणि मृत्यूची सावली पडलेला हा मुलगा पुढे मोठा झाला. बरं, लहानपणी काहीच कळलं नाही. मोठा झाल्यानंतर जसा जसा मोठा होऊ लागला तसं तसं त्याचं कृत्य लोकांना दुष्टाचं वाटू लागलं. अरे म्हणले काय, तो उठायचा, शरासनम उद्यम्य, हातात धनुष्य घ्यायचा आणि कोणालाही मारत सुटायचा. एखाद्या मृगयूर वनगोचरा, एखाद्या वनातल्या प्राण्यांची हत्या करावी
त्याप्रमाणे हा कोणाची हत्या करू लागला. खेळता खेळता त्याने काय करावं, खेळता खेळता मुलांच्या बरोबर खेळायला जावं, विहिरीत पोहायला जावं, तर त्या ठिकाणी विहिरीत मुलांना बुडवावं, त्यांचे गळे धरावेत आणि त्यांना पाण्यात बुडवावं. आक्रीडे क्रीडतो बालान, खेळता खेळता मुलांना मारू लागलं. तेव्हा त्यांचे आई वडील म्हणू लागले, अहो असं कसा तुमचा मुलगा, राजाचा मुलगा म्हणून आम्ही गप्प बसावं तर आमची मुलं मरू लागले. प्रसय निरोक्रोश पशुमार रमार यत. याप्रमाणे मोठा दुष्ट, अत्यंत वाईट चालीचा, वाईट बुद्धीचा, सर्वांना त्रास देणारा असा मुलगा पाहिल्याबरोबर त्यांच्या वडिलांनाही वाईट वाटलं. अरे अरे अरे, आपण एवढे कष्ट केले, यज्ञ केले, परंतु काही उपयोग झाला नाही. विज्ञान निर्विद्य गतीम पतिम प्रजा, सगळे लोक, आपल्या जनता त्रस्त झाली. शेवटी काय करावं, वडिलांनी ग्रहत्याग केला. म्हणलं या पोराच्या पुढे हात टेकले, म्हणले आता काही उपयोग नाही, मी चाललो वनामध्ये. म्हणून वडील वनात निघून गेले. आई मात्र थांबली, सुनीता मात्र थांबली. मग भृगवादय असते म्हणून लोकांना क्षेमदर्शन. आता वडील निघून गेल्यावर तर काय, हा राजाच झाला. आणि राजा झाल्याबरोबर याला वाटायला लागलं की आता मी राजा आहे, म्हणजे मी देव आहे, बस मी जे करील ते प्रमाण. याप्रमाणे श्रुत्वा नृपागसतम, आता नृपासन मिळालं, राजाचं आसन मिळालं. मग आता उग्र शासन सुरू केलं या बेनानी. निर्लिद्युर्दस्यव सध्या सर्पस्तत्री वा खवाहा. याप्रमाणे सर्व लोक त्रस्त झाले, जनता बेजार झाली, जनतेला त्रास द्यायला सुरुवात केली. आणि सगळ्या पहिल्यांदा राज्याचं आरोहण केल्याबरोबर, राज्यावर बसल्याबरोबर त्यांनी सगळ्या गावामध्ये, आपल्या राज्यामध्ये भेरी फिरवली. त्याचप्रमाणे भेरी घोष केला आणि सगळीकडे द्वाही फिरवली की कोणीही यज्ञ करायचा नाही, कोणी याग करायचा नाही, कुणी मंत्र म्हणायचे नाही, कुणी पूजा करायची नाही, कुणी विधी करायचे नाही, कुणी काही देवाचं करायचं नाही. मी देव आहे, सगळं मला अर्पण करा. न यष्टव्यम न दातव्यम, कोणाला दान करायचं नाही, कोणाला धर्म करायचा नाही, कोणी कर्म करायचे नाहीत. होतव्यम द्विजा क्वचित. ब्राह्मणाला सांगितलं, ओ ब्राह्मण बुवा, तुम्ही देवाधर्माचं काही करायचं नाही, जे काय करायचं ते मला अर्पण करा. इति निवारय धर्मम भेरी घोषेण सर्वशः. हा माझा धर्म आहे. धर्म म्हणजे काय, अहो धर्म म्हणजे मी जे सांगल तो धर्म, मी जे सांगल ते प्रमाण, मी जे सांगल तो कायदा, हम करे सो कायदा. असं त्याचं उग्र शासन सुरू झालं. लोक म्हणले असं कसं हो म्हणले. आणि याप्रमाणे आता त्याचं राज्य, सगळ्या प्रकारची राजलक्ष्मी त्याच्याजवळ होती, सत्ता होती, संपत्ती होती, शासन होतं. कायदा पाळणार नाही तर लोकांना मारायचा. दारुण्य भयत हो दीप्ते. अरे अरे अरे, लोक त्रस्त झाले. काय म्हणले, कमाले, मीच राजा आहे. काय धर्मशास्त्र काय सांगतं, राजा देवाचा अंश आहे, मग मीच राजा आहे आणि मीच देव आहे. याप्रमाणे यांनी स्वतःलाच राजा आणि देव म्हणून घोषित केलं. अहेरिवपय पोषक पोषक भृत. आणि लोक म्हणू लागले, अरे अरे, प्रजा घाबरून गेली. प्रजा म्हणली काय करावं, एखाद्या सर्पाला ज्याप्रमाणे विष पाजावं आणि त्यात सर्पाला ज्याप्रमाणे दूध पाजावं आणि त्याचं विष व्हावं, त्याप्रमाणे याची परिस्थिती झाली. वनः प्रकृत्यैव खलाहा. हा प्रकृतीच्या म्हणजे प्राकृतिक दृष्टीनेच खल आहे. हा मुळातच दुष्ट आहे आणि या दुष्टाला आपण पोसू लागलो. सगळे लोक त्याचं ऐकू लागले, म्हणजेच त्याच्या बाजूने सगळे लोक, जरी मनात नसलं तरी करावंच लागलं. का तर नाही केलं तर शासन. निरूपिता प्रजापाल सहजगाम स्थिती वै प्रजा. हा जर ऐकलं नाही तर मृत्यूदंड, दुसरं काही नाही. सामान्य दंड नव्हताच त्याच्याजवळ. याप्रमाणे सगळ्या लोकांना त्रस्त, भयग्रस्त करून टाकलं. सगळे मुनी एके दिवशी सगळे जमा झाले. सगळे राजाला विनंती करू लागले. म्हणजे आता राजाला एकदा सांगून बघावं. सगळे मंत्रीगण आले. आता मंत्रणा देणारे म्हणजे योग्य सल्ला देणारे जे ऋषी आहेत ते सगळे एकत्र जमले. म्हणले काय करावं, म्हणले नृपवर्य निबोधयत दत्ते विज्ञापयाम भो हो आयुश्री बलकीर्तीनाम तवता विवर्धनम. सगळे लोक आले. म्हणले महाराज, आम्ही तुमच्याकडे हात जोडून विनंती करतो आहोत. तुमचे वडील मोठे धर्मज्ञ होते. तुमचे वडील हे चांगल्या पद्धतीनं राज्य चालवत होते. आयुश्री बलकीर्ती नाम. तुमच्या वडिलांच्या काळामध्ये सर्वांचं आयुष्य वाढलं, सर्वांची कीर्ती वाढली, सर्वांचं बल वाढलं, सर्वांचं ऐश्वर वाढलं. धर्म धर्म आचरिता पुंसाम वांग मन कार्यबुद्धिविही. तुम्ही धर्म आचरण केला पाहिजे. वांग मनाने
त्याचप्रमाणे वाणीने आणि शरीराने तिन्ही दृष्टिकोनातून धर्माचं आचरण केलं तरच लोक या ठिकाणी सुखी होतील. तेव्हा तुम्ही धर्माचं आचरण करा. रक्षण यथा बलिम गृह्णन्य प्रेत मोदते. तेव्हा या जगात आणि परलोकात जर आपल्याला योग्य जागा मिळवायची असेल, स्थान मिळवायचं असेल, तर तुम्ही यस्य राष्ट्रीय पुरेच्या व भगवान यज्ञ पुरुष आहात. भगवान यज्ञ पुरुषाला तुम्ही आनंदित केलं पाहिजे, यज्ञ पुरुष प्रसन्न केला पाहिजे. राष्ट्र हे त्याच्याशिवाय समृद्ध होत नाही. स्वधर्म पालनाशिवाय राष्ट्राची उन्नती होत नाही, राष्ट्राची भरभराट होत नाही. इज्जते स्वेन धर्मेण जनैर्वर्णाश्रमान्वितैः. लोक जर योग्य धर्माचं परिपालन करत असतील तर राष्ट्राची उन्नती होते. हा मूळ मुद्दा आहे या ठिकाणी. म्हणजे त्या काळात सुद्धा राजधर्म कसा सांगितलाय, राजधर्म सांगताना राजकारण कसं सांगितलंय, धर्मकारण सांगताना राजकारणाचाही उल्लेख केलाय की राज्य कधी उन्नतीला पावतं, राज्यामध्ये कधी सुख नांदतं, जर लोक आपापल्या धर्माने वागत असतील, योग्य धर्माला या ठिकाणी स्थान मिळत असेल तर. इज्जते स्वेन धर्मेण, आपल्या धर्मानेच प्रत्येक वागले पाहिजेत. वर्ण धर्म त्याचप्रमाणे आपले आश्रमधर्म हे लोकांनी सोडता कामा नयेत. तसे राज्ञो महाभाग भगवान भूतभावना, आणि भगवान यज्ञ पुरुष प्रसन्न होतो. तस्मिन् तुष्टे किंवा प्राप्यम जगतामीश्वरेश्वरे. तेव्हा आम्ही श्रेष्ठा सतुष्टा प्रदिशंती वांछितम तद्धेलनम नारसिबीर चेष्टितुम. तेव्हा आम्ही विनंती करतो की तुम्ही धर्माने वागा, योग्य धर्माचं आचरण करा, जसं तुमच्या वडिलांनी केलं. हे ऐकल्याबरोबर तो चिडला. काही ऐकायच्या मनस्थितीतच नव्हता वेद. तो म्हटला, हो काय बोलताय तुम्ही, मूर्खासारखा काय बोलू लागला, एखाद्या लहान मुलांसारखी बडबड काय करू लागला, तुमची बुद्धी भ्रंशित झाली का. बालिशा बतयुयम वा अधर्मो धर्मवानी ना. अधर्माला धर्म म्हणता का म्हणले तुम्ही. मी सांगतो तो धर्म आहे, तुम्ही बोलता तो सगळा अधर्म आहे. ये वृत्तिदंपती हित्वा जारंपती उपासते. तुम्ही काय सांगता, तुम्ही अधर्म बोलताय. तुम्ही माझ्याऐवजी बाकीच्या गोष्टीची उपासना करायला सांगता, यज्ञाची उपासना करायला सांगता. त्याचप्रमाणे यज्ञ याग धर्म कर्म हे सगळं झूट आहे, सगळं तुच्छ आहे. राजा सर्वश्रेष्ठ आहे. म्हणतात ना, राजा हा विष्णूचा अंश असतो, तेव्हा मी विष्णूचा अंश आहे. असं अवजानंती मी मूढा नृपरूपिणम ईश्वरम. राजा हा ईश्वराचं रूप असतो हे तुम्हाला माहित नाही का. आणि एखादी स्त्री जर पतीला सोडून जाराच्या मागे लागली, पतीला सोडून जर ती इतर घरामध्ये इतर पुरुषाच्या मागे लागली, परपुरुषाच्या नादी लागली, तर जशी तिची अपकीर्ती होते तशी तुमची देखील अपकीर्ती होईल. कारण खरा धर्म कोणता आहे पत्नीचा, पती बरोबर एकनिष्ठ राहणे. तसा समाजाचा धर्म असा आहे की राजाबरोबर एकनिष्ठ राहणे, हा समाजाचा खरा धर्म आहे. म्हणून ए वृत्तिदंपतीम हित्वा जारंपतीम उपासते. तुम्ही एखाद्या पत्नीला, एखाद्या धर्मपत्नीला जाराच्या मागे लागण्यासाठी प्रवृत्त करावं, तसं तुम्ही करू लागलात तेव्हा तुमचा धर्म हा अधर्म आहे. आणि भर्तृस्नेह विदुराणम यथा जारे कुयोषिताम. विष्णू विरंचो गिरीशो इंद्रो वायुर्यमो रवी. सगळा मी आहे, विष्णू मी आहे, इंद्र मी आहे, रवी मी आहे. सगळ्या प्रकारचं तेज माझ्यामध्ये, सगळ्या प्रकारचं सामर्थ्य माझ्यामध्ये, सर्व प्रकारच्या देवांचं सामर्थ्य माझ्यामध्ये. पर्जन्यो धनद सोम क्षिद्रग्निरमापती. हे चान्येच विबुधा प्रभवो वर्षापयो हो देह भवंती रूपते सर्व देवमयो नृपा. अहो, सर्व धर्मशास्त्रात हेच सांगितलंय, सर्व देवमयो नृपा. राजामध्ये सगळ्या प्रकारचे देव असतात म्हटलंय की नाही. ते म्हणले, हो म्हणलंय, बरोबर आहे. पण कोणत्या राजात, जो राजा धर्माचं योग्य प्रतिपालन करतो त्या राजात, जो राजा धर्माने वागतो, जो राजा नीतिमान आहे, त्या राजामध्ये सर्व प्रकारचे देव आहेत हे खरंय. पण या ठिकाणी अर्धवट वाक्य त्यांनी घेतलं आणि तेच बरोबर आहे म्हणू लागला. म्हणलंय की नाही या ठिकाणी काय, सर्व देवमय नृपा, बरोबर आहे म्हणले. बाकीचं मला माहित नाही आणि मी जो सांगतो तो धर्म आहे. तस्मान माम कर्मभेर विप्रा. आता मला काही बोलू नका. तुम्ही समाजाचं या ठिकाणी मत भ्रष्ट करू नका. तुम्ही समाजाच्या विरोधात जाऊ नका, माझ्या विरोधात जाऊ नका. तुम्ही स्वतःला शहाणं समजता. आतापर्यंत तुम्ही माझ्या वडिलांना सांगितलं असेल, तो माझ्या वडिलांनी ऐकलं असेल, परंतु मी तुमचं ऐकणार नाही. असं ऐकल्याबरोबर सगळ्यांचा नाविलाज झाला. म्हणले आता काय करावं, काहीच ऐकत नाही हा. शेवटी परत आले आणि याचं उग्र शासन तर सुरूच होतं. ज्याप्रमाणे
यासंबंधी एक सुंदर आधुनिक काळामध्ये वाराकांत नावाच्या कवीने अग्निपथ नावाचं एक काव्य लिहिलेलं आहे, एक खंडकाव्य लिहिलेलं आहे. त्याचा पूर्व भाग म्हणजे पूर्वपथ आणि उत्तरपथ असे दोन भाग आहेत. त्या उत्तरपथ भागामध्ये त्यांनी सगळे वर्णन असं केलेलं आहे की सगळा समाज हा कसा समाज राजाच्या विरोधात गेल्यावर काय होतं, ज्याला आपण क्रांती म्हणतो. क्रांती कशी होते, जेव्हा समाज विरोधात जातो. सगळा समाज जेव्हा राज्य शासनाच्या किंवा राजाच्या विरोधात जातो, त्याच्या शासनाच्या विरोधात जातो, तेव्हा राजा काही करू शकत नाही. क्रांती कशी होते आपण जर बघितलं तर एवढे मोठा इंग्रज सत्ता होती, परंतु एवढी इंग्रज सत्ता ज्यांच्या आपण म्हणतो की यांच्या राज्यामध्ये सूर्य मावळत नव्हता, म्हणजे सगळीकडे सगळ्या पृथ्वी तलावर इंग्रज सत्ता होती. परंतु महात्मा गांधींच्या सारखे महात्मे, त्या काळातले मोठमोठे नेते, राष्ट्रवीर किंवा ज्यांनी आपला हौतात्म्य या ठिकाणी दिलं, बलिदान केलं, अशा लोकांच्यामुळे त्या काळात इंग्रज हादरलं होतं. केवळ एक मीठ काय हातात घेतलं आणि एक मिठाचा मुठभर मीठ हातामध्ये घेऊन त्या काळात इंग्रज सत्तेला हलवण्याचं सामर्थ्य ज्या गांधीजींच्या मध्ये आलं, ते कशामुळे आलं? त्याचं कारण संपूर्ण समाज त्यांच्या बाजूने होता. म्हणून उचललेले सत्व मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया असं आपण म्हणतो. समाज जर विरोधात गेला, समाज जर राजाच्या विरोधात गेला तर राजा किती मोठा असो काही होत नाही. त्या ठिकाणी ताबडतोब त्याचं शासन खाली पडायला वेळ लागत नाही. म्हणून या ठिकाणी जो उठाव आहे, जी क्रांती आहे, त्या क्रांतीचं वर्णन तिथं करण्यात आलेलं आहे. आणि याच कथेचा आधार घेऊन वाराकांतांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. या उत्तर पथभागामध्ये त्यांनी असं वर्णन केलंय की सगळे लोक त्याच्या विरोधात गेले. कोणकोणते लोक विरोधात गेले? त्या काळातले मंत्री तर विरोधात गेलेच, म्हणजे ब्राह्मण मंडळी विरोधात गेलीच, पण बाकीचे सामान्य जनता सुद्धा विरोधात गेले. हा मुद्दा आहे. सामान्य लोक देखील विरोधात गेले. कोणते सामान्य लोक? जे सामान्य कर्म करणारे आहेत, जे कष्टकरी आहेत, जे कामकरी आहेत, जे शेतकरी आहेत, ते देखील विरोधात गेले. आणि राजलक्ष्मीचा उपभोग हा घेत होता. तेव्हा राजलक्ष्मी काय म्हणते पहा. राजलक्ष्मी ही लक्ष्मी आहे, परंतु ती उपभोगासाठीच आहे. परंतु उपभोग वेगळा आणि शोषण वेगळं. या ठिकाणी तो शोषण करत होता, उपभोग घेत नव्हता, शोषण करत होता. राजलक्ष्मी असं म्हणते, वाराकांतांनी असं म्हटलंय, यौवन धन दो हाती लुटुनी भोगदासी मज केले वचुनी. यौवन धन दो हाती लुटुनी भोगदासी मज केले वचुनी. तू मला भोगदासी केलंस, यौवन धन आणि हे दोन्ही हाताने लुटून नेलंस. तू माझा भोग घ्यायला हरकत नव्हतास, माझा उपभोग घ्यायला हरकत नव्हतास, माझा उपयोग करायला हरकत नव्हतास, परंतु तो समाजासाठी करायला पाहिजे होता. परंतु तू शोषण केलंस माझं. म्हणून उपभोग आणि शोषण याच्यात फरक आहे. या ठिकाणी हा शोषण करता, हा राजा हा शोषण करता होता. म्हणून सगळा समाज त्याच्या विरोधात गेला आणि जनता विरोधात गेली. हा जनक्षोभ झाला. या ठिकाणी वेनाच्या अंगावरती पाषाणाचा हल्ला झाला. अर्थात सगळ्या लोकांच्या मध्ये विरोध हा जसा त्या काळामध्ये इंग्रज सत्तेच्या विरोधात सगळा विरोध लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला. आधी आपण असंतोषाचे जनक म्हणून टिळकांना म्हणतो. हा असंतोष आधी निर्माण झाला. असंतोष निर्माण होता 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 त्याचा परिणाम असंतोष एवढा वाढला. जालियनवाला बाग सारखी घटना जेव्हा झाली तर लोकांचा असंतोष एवढा वाढला, प्रचंड राग एवढा वाढला की लोक आता मरायला देखील तयार झाले. आणि उठाव त्यावेळेला झाला, क्रांती त्यावेळेला झाली. आणि त्यांनी वर्णन असं केलंय की त्या काळातले रथकार, आता वाराकांतांनी कुठं सुंदर वर्णन केलेलं आहे उत्तरपथ नावाच्या त्यांच्या खंडकाव्याच्या दुसऱ्या भागात, की अग्निपथाच्या दुसऱ्या भागात, की रथकार म्हणजे रथ तयार करणारे. आता इथे राजा हा रथावर बसतो, पण रथ कोणी तयार केला? राजाने थोडाच केलाय रथ तयार. रथ केला एका कामगाराने, पण तो कामगार हा धर्माने वागणार आहे. तो रथ तयार कशासाठी केला त्याने? की ज्याच्यावर बसून राजाने धर्म चालवावा, राजाने धर्मकारण करावं, राजाने समाजाचं कल्याण करावं, त्यासाठी त्यांनी रथ तयार केला. परंतु त्या रथावर जर असा राजा बसत असेल की जो धर्माच्या विरोधात जाणार आहे, जो समाजाच्या विरोधात जाणार आहे,
त्या रथकाराला अशी प्रेरणा झाली की तो म्हणतो, हे पा राजेसाहेब, मी निर्माण केलेल्या रथावर तुम्ही बसायचं नाही, कारण मी धर्माने रथ निर्माण केला, मी धर्मासाठी रथ निर्माण केला आणि मी अधर्माचं शासन त्यावर चालू देणार नाही. धनुष्य ज्यांनी तयार केलं ते काय राजाने तयार केलं का? नाही. पण धनुष्य तयार करणारे, बाण तयार करणारे हे कामगार होते. हे कामगार विरोधात गेले. थोडक्यात कामगारांची क्रांती सांगितली या ठिकाणी. सांगायचं तात्पर्य असं, जसे आज आपण मार्क्सवादी संदर्भात विचार करतो तशी ही कामगारांची क्रांती त्या काळात झाली. आणि रथकार म्हणू लागले की आमच्या रथावर बसून तुम्ही फिरायचं नाही. धनुष्यकार म्हणू लागले, मी तयार केलेलं धनुष्य तुम्ही हाती घ्यायचं नाही, कारण धनुष्य कशासाठी हाती घ्यायचे? धर्माच्या रक्षणासाठी. तुम्ही जर लोकांना मारण्यासाठी हातात धनुष्य घेतलं तर आम्ही ते धनुष्य तयार करणार नाही किंवा बाण तयार करणारे सगळे कामगार विरोधात गेले. म्हणून या ठिकाणी आपण जर रुद्र नावाचा जो भाग बघितला तर त्यामध्ये तक्षभ्यो रथकारेभ्यश्च वो नमो नमो या ठिकाणी नमस्कार केलाय, त्यांना वंदन केलंय, देव म्हणून वंदन केलंय. कोणाला? रथ तयार करणाऱ्याला. तक्षभ्यो रथकारेभ्यश्च वो नमो नमो, कुलालेभ्यः कर्मारेभ्यश्च वो नमो नमो, पुंजिष्टेभ्यो निषादेभ्यश्च वो नमो नमो, इषुकृद्भ्यो धन्वकृद्भ्यश्च वो नमो नमो, मृगयोभ्यश्वनेभ्यश्च वो नमो नमो, स्वाभ्यश्वपतेभ्यश्च वो नमः. या ठिकाणी धनुष्य तयार करणारे, बाण तयार करणारे, त्याचप्रमाणे चाकं तयार करणारे हे रथकारेभ्यश्च वो नमो. रथकार, रथ तयार करणारे. कुलालेभ्यः कर्मारेभ्यश्च वो नमो. कुलाल म्हणजे कुंभार, त्याचप्रमाणे कर्मार म्हणजे जे कर्म करणारे कार्मिक आहेत. तेव्हा सगळे कार्मिक, सगळे कारागीर, सगळे नोकर, सगळे चाकर, सगळ्या प्रकारचे कामगार हे या ठिकाणी विरोधात गेले आणि त्यांनी क्रांती केली असं रूप यामध्ये वर्णन केलेलं दिसतं. भागवतकारांना तेच सांगायचंय. आणि म्हणून ते म्हणतात की यावेळेला बेनाच्या वरती पाषाणाचा हल्ला झाला, जनता विरोधात गेली, जनक्षोभ झाला आणि प्रतिकारा तृणपाते उठले, आसन इंद्राचे हादरले, वज्राशी झुंजण्या बाहुल्या मातीच्या बनवू. याप्रमाणे वर्णन बाराकांतांनी केलेलं आहे. आणि इथे सुद्धा हे सगळे विरोधात गेल्यामुळं शेवटी पुन्हा ब्राह्मण वर्ग एकत्र आला. त्या काळातले जे ज्ञानी लोक होते ते एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं, बस याला मारा, आता ठार मारा, आता बस झालं, पुरे झालं. हन्यता हन्यता वेश पापा प्रकृती दारुणा. एकदम सगळ्यांनी हल्ला केला, ठरवून हल्ला केला. यावेळेला सगळ्या प्रकारची जनता त्याच्या विरोधात गेली आणि त्याने हल्ला केला. हरा, मारा रे मारा म्हणले यांना. ज्याप्रमाणे जीवन जगतचा वाशू कुरुते भस्मसात ध्रुवम आणि हुंकार फेकला. आता या ठिकाणी वर्णन असं केलंय, एका हुंकाराने निजघ्नुर हुंकृतैर्वैनम हतमच्युत निंदया. आता सांगा यातलं तात्पर्य काय? हुंकाराने, हुंकार करून कुणी काही मरू शकतं का? हुंकार म्हणजे काय? सगळे तयार झाले होते आता मारायला, फक्त आदेशाची वाट पाहत होते. म्हणलं की सुरू, म्हणलं की जे मारा सुरू झाला. म्हणून हुंकृते नैव, केवळ हुंकाराने. या ठिकाणी सगळ्या लोकांनी, ज्ञानी लोक जमा झाले होते आणि या ज्ञानी लोकांनी फक्त आदेश केला, फक्त सूचना केली, हुंकार. आणि हुंकार केल्याबरोबर जसं सर्वत्र सगळे तयार होते लोक मारायला, तर सर्वांनी त्याला ठार मारलं. निगजर हुंकृतैर्वैनम असं हुंकार शब्दाचा अर्थ आहे. म्हणून हुंकाराने मारलं म्हणजे फुतकाराने मारलं असं नाही, पण जो भाषेचा रूपकात्मक आविष्कार आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणून ब्राह्मणांनी हुंकार केला म्हणजे सूचना केली. असं म्हणले, आता मारा, सुरुवात करा. याप्रमाणे निज घ्नुर हुंकृतैर्वैनम हतमच्युत निंदया ऋषिभे स्वाश्रम पदम गते पुत्र कलेवरम. आणि या वेनाला ठार मारलं. वेनाला ठार मारल्यानंतर सुनीता आली, त्याची आई. म्हणले आता तुम्हाला सांगून पाहिलं, तुमचा मुलगा समाजाच्या विरोधात गेला, त्याने ऐकलं नाही, अधर्माला धर्म म्हणू लागला. आणि त्याच्या आईने मात्र त्याचं प्रेत तसंच जपून ठेवलं. ब्राह्मण मंडळी म्हणाले, राहू द्या, हे प्रेत असंच राहू द्या, बघू आपण नंतर. ज्याप्रमाणे हुत्वाग्नीन सत्कथांच्या क्रूर उपविष्टा सरी तटे, ती या ठिकाणी एका लिंबाच्या पाल्यामध्ये त्या प्रेताला घेऊन तशीच थांबली. इकडे राजा गेला, राजा ठार झाला हे कळाल्याबरोबर राज्यामध्ये तर सगळा चोरोडा माजला. सगळीकडे तदप द्रवमाज्ञाय लोकस्य विलुंपताम. सगळे लोक घाबरू लागले, पळू लागले. व्यापारी घाबरले, त्याप्रमाणे काम करणारे लोक घाबरले. सगळा समाज
भयग्रस्त झाला, कारण राजा होता तर त्याची भीती तरी होती निदान, एकटा राजा तरी आपलं शोषण करणारा होता. पण आता सगळा चोरोडा माझा, कुणी कोणावर हल्ला करू लागलं, कुणी कोणाचे घरं लुटू लागले, कुणी कोणावरती डल्ला मारू लागलं. याप्रमाणे चौरप्रायम जनपदम, सगळीकडे चोरोडा माजला, सगळं समाज अस्वस्थ झाला. हीन सत्व मराजकम, अराजक स्थिती झाली. अराजक स्थिती ज्याला आपण अनार्की म्हणतो, ही अराजकता निर्माण झाली. राजाच राहिला नाही, कोणाचं नियंत्रणच राहिलं नाही. म्हणले काय करावं. ब्राह्मण समुद्र शांतो, पुन्हा सगळे मंत्री एकत्र आले, सगळे ब्राह्मण मंडळी एकत्र आले, ज्ञानी लोक एकत्र आले. म्हणले काय करावं. म्हणले आता आपण बघू. त्या सुनीथा म्हणजे त्याच्या आईला सांगितलंय याचं प्रेत जपून ठेव. त्याप्रमाणे ते प्रेत जे जपून ठेवलेलं होतं त्या प्रेताच्या जवळ आले. त्याचा खालचा भाग जो मांडीकडला भाग आहे त्याचं घुसळण केलं आणि त्याचं मंथन केल्याबरोबर ममंथू तरसाम तत्रासीत बाहुको नराहा, त्यातून एक माणूस उत्पन्न झाला त्या घर्षणातून. आणि तो कसा होता त्याचं वर्णन केलंय. काक कृष्ण होते रस्वांगो, काळ्या कुट्ट अशा शरीराचा, बुटका, त्याचप्रमाणे रस्वबाहू, त्याचे हात पाय तेही बुटके होते, नाक बसकं होतं. त्याचप्रमाणे महाहनुहू, हनवटी लांब होती, आणि रस्व पान निम्न नासाग्रो, नाक खाली होतं. त्याचप्रमाणे रक्ताक्ष ताम्र मूर्धजा, लाल अशा प्रकारचे केस होते, डोळे लाल होते, आणि तो हात जोडून पुढे उभा राहिला. तर मांड्याखालचा भाग मंथन केल्यापासून हा पुरुष उत्पन्न झाला. आणि एकदम त्याने हात जोडले, महाराज मी काय करू. असं म्हणल्यावर सगळे ब्राह्मण मंडळी म्हणल्यावर हा काय असा कुठं राजा असतो का, हा काय करणार आहे, हा काही उपयोगाचा नाही. म्हणले जा निषेधेत्य ब्रुवंस्तात, निषीद, जा निघून जा, जा म्हणून सांगितलं निषीद. आणि त्या निषीद असं म्हणल्यापासून त्यांच्यापासून निषाद झाले असं वर्णन केलंय. आदिवासी समाज त्यातून त्यांचा वंश उत्पन्न झाला. निषीदेत ब्रुवंस्तात स निषादस्ततो भवत. मा निषाद, आपल्या रामायणाची सुरुवात आहे ना, मा निषाद, हे निषादा मारू नकोस. निषाद म्हणजे जी वन गिरी, त्याचप्रमाणे वन या ठिकाणी राहणारे जे गिरिजन, वन या प्रदेशात राहणारे अरण्यवासी जे लोक आहेत त्यांना आपण निषाद म्हणतो. मा निषाद प्रतिष्ठात्मम मगमसात शाश्वती समाहा. या रामायणाची सुरुवात आपल्याला निषाद शब्दापासून आहे. हा निषाद म्हणजे गिरी, त्याचप्रमाणे डोंगर पाडे याच्यात राहणारी जी मंडळी आहेत, प्रामुख्याने आदिवासी समाज असं आपण म्हणू. तस्य वंशास्तु नैषादा गिरी कानन गोचरा. आणि मग पुन्हा त्याचा वरचा भाग त्याचं मंथन केलं. मैत्री म्हणतात विदुरा, सगळ्या ऋषींनी मिळून पुन्हा वरचा भाग मथित केल्याबरोबर त्यातून स्त्री आणि पुरुष असं युग्म उत्पन्न झालं. गोपाल कृष्ण भगवान की जय. ये शब विष्णू भगवत साक्षात कला भुवन पालिनी. जो पुरुष होता तो भगवान विष्णूचा अंश, आणि जी स्त्री होती ती कला भुवन पालिनी, ती लक्ष्मीचा अंश. इयंच लक्ष्म्या संभूती पुरुषस्या अनपायिनी, भगवंताचं स्थान न सोडणारी अनपायिनी अशी लक्ष्मी स्त्री रूपाने प्रगट झाली. आणि याचं नाव पृथू असं ठेवलं, जो मंथनातून निर्माण झाला म्हणून पृथू असं नाव ठेवलं. आणि अत्र तो प्रथमो राज्ञाम पुमान प्रथित यशः पृथुर्नाम महाराजो. यांनी पुढे सुयश प्रस्थापित केलं. पृथ्वीचं दोहन करणार होता म्हणून त्याचं नाव पृथू ठेवलं. आणि या हिचं लक्ष्मी जी स्त्री रूपाने प्रगट झाली तिचं नाव अर्चित ठेवलं. अर्चिर नाम वरारोहा पृथुनेबा वरुंधती. याप्रमाणे हे प्रत्यक्ष साक्षात हरी आणि लक्ष्मी यांचं रूप आहे. याप्रमाणे मैत्रेय म्हणतात विदुरा, त्यांचं या ठिकाणी उत्पत्ती झाल्याबरोबर आकाशामधून गंधर्व नृत्य गायन करू लागले, अप्सरा नृत्य करू लागल्या, आकाशातून पुष्पवर्षाव झाला, शंख वाजू लागले, तूर्य मृदंग वाजू लागले, नेदू दुंदुभय रवी दुंदुभी वाजू लागल्या. देवांनी जय जयकार केला, पुष्पवर्षाव केला. आणि तत्र सर्व उपाजमूळ देवर्षी पितृणांगणा. देव ऋषी पितृ सर्व लोकांनी जय जयकार केला. आणि याच्यावरती आता राज्याभिषेकही केला. तस्याभिषेक आरब्धो ब्रह्मवादिभिः. सगळे ब्राह्मण मंडळी आली, त्यांच्यावरती राज्याभिषेक केला आणि त्यांना या ठिकाणी राज्यावरती अधिष्ठित केलं. हे अभिषेक करताना सरी समुद्रा गिरयो, सर्व प्रकारच्या समुद्राचे
त्या ठिकाणी जल आणलं, सगळ्या प्रकारच्या नद्यांचं जल त्या ठिकाणी आणलं. नदी, समुद्र, पर्वत, सर्प, पक्षी, गायी, मृग, त्याचप्रमाणे सर्व खग, या प्राणी मात्र, या सर्वांनी त्यांना उपायनं आणली. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने यांना काहीतरी द्यावं म्हणून सगळेजण समोर आले. पत्नी अर्चीच्या अलंकृतया, ही त्यांची पत्नी अर्ची अत्यंत अलंकृत होती. तिने विविध अलंकार धारण केलेले होते आणि जणू काही अग्निदेवाप्रमाणे हे तेजस्वी दिसू लागले. तस्मै जहार धनदौ, पहिल्यांदा कुणी काय काय आणलं त्याचं वर्णन केलंय. सिंहासनावर बसल्याबरोबर तस्मै जहार धनदौ, धनद म्हणजे कुबेर, याने पहिल्यांदा मोठे सुवर्णालंकृत अशा प्रकारचं सुवर्णाचं सिंहासन आणलं. सोनं नाणं देणारे कोण आहेत? अहो व्यापारी, मोठे कुबेर, धनद, ज्यांच्याजवळ धन आहे, संपत्ती आहे, ते मोठं काहीतरी देत असतात. ज्याप्रमाणे राज्यावर आल्याबरोबर, जसं आपल्याकडे निवडून आल्याबरोबर, मंत्री झाल्याबरोबर लोक काही ना काहीतरी उपायनं देतात, त्याप्रमाणे इथे प्रत्येकाने काही ना काहीतरी आणलं. आता हा धनद आहे, हा सर्व संपत्तीचा मालक आहे, यांनी सोन्याचं सिंहासन आणलं आणि ते पहिल्यांदा यांना दिलं. हैमं वीरवरासनम, वरुणा सलिला स्त्राव, वरुणाने काय दिलं म्हणले? वरुणाकडे काय? ज्याच्याकडे जे आहे ते दिलंय. वरुणाने काय दिलं? पाणी आहे वरुणाजवळ, मग पाणी येतं, त्याने काय दिलं? सलिल स्त्राव. त्या वरुणाने सतत जलाची धार पडेल अशा प्रकारचं तिथे एक वस्तू दिली की जी सतत प्रकाशमय अशा प्रकारचं वरुणाने चंद्रमाच्या सारखं श्वेत रंगाचं प्रकाशमय छत्र दिलं आणि ज्या छत्रामधून सतत थंड पाण्याची धार पडते, जसं आपल्याकडे कूलर वगैरे असतं त्याप्रमाणे. तसंच वरुणाने सलिल स्त्राव मातपत्रम शशिप्रभम, वायू आले. वायूने काय द्यावं हो? वायूने वालव्यजनैर, कूलर दिलं. कूलर, वालव्यजन म्हणजे पंखे, कूलर, हे त्यांनी दिलं. त्याचप्रमाणे कारण वारं काय देणार आहे, त्यांनी चवऱ्या दिल्या. इंद्राने मुकुट दिला, यमाने दंड दिला, कारण यमराजाजवळ दंड आहे. यमराज म्हणले हे दंड तुम्हाला राहू द्या, आता माझ्याकडचं काम संपलं, तुम्ही हातामध्ये हा दंड धारण करा आणि धर्माचं रक्षण करा. ब्रह्मदेवाने वेदमय कवच दिलं, सरस्वतीनं सुंदर हार दिला, भगवान विष्णूने सुदर्शन चक्र दिलं, लक्ष्मी हिने संपत्ती दिली, रुद्राने 10 चंद्राकार अशा प्रकारच्या चिन्हांची तलवार दिली, अंबिकानी 100 चंद्राकार ढाल दिली, चंद्रमाने अमृतमय अश्व दिले, त्वष्टा म्हणजे विश्वकर्मा, म्हणजे देवांचा इंजिनियर असं म्हणा. हा जो त्वष्टा होता त्याने सुंदर रथ तयार करून दिला, तो इंजिनियर आहे त्यामुळे त्याने रथ तयार करून दिला. अग्नीनं 2 मेंढे दिले, त्याचप्रमाणे सुंदर शिंगाचे आणि मेंढे आणि गाईच्या शिंगाचे धनुष्य तयार करून दिलं. त्याला आपण धनुष्य, ज्याला शार्ंग असं नाव आहे. शार्ंग म्हणजे शृंगाचं म्हणून शार्ंग, त्याचा आज आपण सारंग असं म्हणतो, त्याचा अपभ्रंश झाला सारंग, परंतु सारंग शब्द नाहीये, शार्ंग असं पाहिजे. शृंगापासून केलं ते शार्ंग, तेव्हा शृंगापासून, गाईच्या शृंगापासून धनुष्य करत असत. त्याप्रमाणे हे शार्ंग भगवंताला अर्पण करून दिलं. म्हणून सारंग पाणी, शार्ंग पाणी असं आपण म्हणतो, ज्याच्या हातात शार्ंग धनुष्य. सूर्याने तेजोमय बाण दिले, पृथ्वीनं अभिष्ट स्थानावर बसण्यासाठी पादुका दिल्या, त्याचप्रमाणे आकाशाने आणि देवदेवतेने पुष्पांची माला दिली, त्याचप्रमाणे सिद्ध गंधर्व याने अंतर्धान होण्याची विद्या दिली, ऋषींनी आशीर्वाद दिले. ब्राह्मणाकडून काय अपेक्षित आहे हो? ब्राह्मणाने संपत्ती द्यावी हे अपेक्षित नाही. हो, तो संपत्ती देणारा धनद आहे ना, ब्राह्मणाने आशीर्वाद द्यावेत. श्रीर्वच्च सोमायुष्यम आरोग्यम आविधात पवमानम मह्यते धान्यम धनम पशुम बहुपुत्रलाभम शतसंवत्सरम दीर्घमायुः. बस झालं, ब्राह्मणाचे आशीर्वाद मिळाले, खूप झालं. म्हणून त्यांच्या शब्दामध्ये सगळं काही आहे. अमोघ आशीर्वाद दिले, पण हे आशीर्वाद कसे अमोघ? अमोघ म्हणजे जे कधीच वाया जाणार नाहीत. नाही तर आजकाल आशीर्वाद देतो परंतु तो कधीच खरा होत नाही. का हो म्हणल्यावर तुमच्या शब्दाचंच सामर्थ्य राहिलं नाही. म्हणून शापन आता मारी, आशीर्वचहीन आता तारी. तुम्ही शाप दिला तरी
आपण म्हणतो ना की कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. तुम्ही शाप दिला तरी त्याचा उपयोग होत नाही आणि आशीर्वाद दिला तरी उपयोग होत नाही. का शब्दाचं सामर्थ्य राहिलं नाही. केशवसुतांनी म्हटलंय ना की आता या शब्दात सामर्थ्य राहिलं नाही, म्हणून शब्द पुन्हा ब्रह्मदेवाकडे गेले पाहिजेत. म्हणून वाग्देवी गे दे शब्दाते भोवऱ्यात त्या टाकून त्याते जरा जाऊ दे निज धामाते नरे मळविले तेज ते पूर्वी होते जे त्यात. माणसाने शब्दाचं सामर्थ्य हरवून टाकलं, माणसाने शब्द मळवून टाकले, त्यातले सामर्थ्य नष्ट केलं. ते सामर्थ्य पुन्हा एकदा ब्रह्मदेवाकडून आणलं पाहिजे. असो, याप्रमाणे समुद्र याने शंख आपल्यामधला दिला, पर्वत आणि नदी यांनी उपहार दिले, सूत मागध बंदीवन या ठिकाणी आले आणि ते स्तुती करू लागले. याप्रमाणे पृथ्वीराजाची स्तुती स्तौत्य सुरू केलं. पृथ्वीराजाने सर्वांना बसण्यासाठी आसन दिलं, सर्वांना सांगितलं खाली बसा, आणि सर्वांचे जे उपायन आहेत ते आनंदाने स्वीकारले. सर्वांची उपायनं मोठ्या आनंदाने स्वीकारून सर्वांना आशीर्वाद द्यायला सुरुवात केली. त्याप्रमाणे मैत्रेय म्हणतात, विदुरा बंदीजन हे स्तुती करू लागले. इति ब्रुवाणं नृपती गायका मुनिशोदिताः तुष्टुवस्तुष्ट मनसा तद्वागमृत सेवया. मोठ्या गोड भाषणाने त्यांची स्तुती केली, स्तौत्य केलं. हे देवा, आपण एष धर्ममृतां श्रेष्ठो, आपण धर्मवीर आहात, आपण धर्माचं रक्षण करणारे आहात, धर्माप्रमाणे वागणारे आहात. गोप्ताच धर्म सेतूना, तुम्ही धर्माचं रक्षण करणारे आहात. धर्मरक्षक म्हणून राजा असतो. तेव्हा शास्त्रात परिपंथीनाम, आणि तुम्ही शास्ते आहात परिपंथीनाम, जे धर्माच्या विरोधात वागतात, जे धर्माच्या विरोधात वागतात, अधर्माने वागतात, त्यांना शासन. धर्म म्हणजे काय? संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय की दयातीचे नाव, भूतांचे पालन आणि निर्दळन कंटकांचे, हे दोन्ही आवश्यक आहेत. दया त्याला म्हणतात, भूतांचं पालनही झालं पाहिजे आणि कंटकांचं निर्दाळन देखील झालं पाहिजे. नाही तर कंटक तसेच राहिले. कंटक म्हणजे दुष्ट लोक, दुष्ट लोक तसेच राहून चालणार नाही. दुष्टांना शासन झालं पाहिजे आणि सुष्टांचं महत्व वाढलं पाहिजे. म्हणून शासन दुष्टाचे, दुष्ट लोकांना शासन झालं पाहिजे आणि सुष्टांना महत्व सुष्टांचं वाढलं पाहिजे. सज्जनांना हितार्थाय, सज्जनांचे हितरक्षण केलं पाहिजे आणि असज्जनांना दुर्जनांना मारलं पाहिजे, त्यांना वठणीवर आणलं पाहिजे. तो खरा धर्म आहे. म्हणून ते म्हणतात, एष धर्मभृतां श्रेष्ठो लोकम धर्मेनु वर्तयन गोप्ताच धर्म सेतूनाम शास्ता तत्परिपंथीनाम. म्हणून शास्ता हे आवश्यक आहे. जो धर्माच्या विरोधात वागतो त्याला शिक्षा झाली पाहिजे, त्याशिवाय दहशत बसत नाही. हातामध्ये रामाने शस्त्र घेतलं, धनुष्य घेतलं, ते कशासाठी? नुसतं काय दाखवण्यासाठी नाही. अधर्माने जो वागतो त्याला शासन आणि धर्माने जो वागतो त्याला त्याचं रक्षण हे आवश्यक आहे. म्हणून काले काले यथाभागम लोकोरु भयोरितम, याप्रमाणे भगवंताचं या ठिकाणी स्तुती स्तौत्य गायलं. आप्यायत्यसो लोकम, त्याने सांगितलं, हे देवा, आपण इंद्राप्रमाणे सर्व लोकांवर कृपा करा. इंद्र ज्याप्रमाणे तो उन्हाळ्यामध्ये सर्व प्रकारच्या या ठिकाणी समुद्रातलं नदीतलं पाणी शोषण करून घेतो आणि पावसाळ्यामध्ये त्याच्या दुप्पट चौपट लोकांना देतो, त्याप्रमाणे तुम्ही समाजातून घ्या आणि समाजाला हजारो हातांनी द्या. त्याप्रमाणे त्याने वर्णन केलंय. म्हणजे कर रूपाने, ज्याला आपण टॅक्स म्हणतो, कर रूपाने सरकार आपल्याकडून घेतं. हे घेणं आवश्यक आहे, परंतु देणं आवश्यक आहे. नुसतं घ्यायचंच नसतं, द्यायला सुद्धा पाहिजे. हजारो हाताने ते द्यायला पाहिजे. 2 हाताने घ्यायचंय आणि हजारो हाताने द्यायचंय. म्हणून इंद्र ज्याप्रमाणे वर्षाव करतो तसा आपण प्रेमाचा आणि आनंदाचा वर्षाव करा. याप्रमाणे ते म्हणतात, आप्यायत्यसौ लोकम वदना अमृतमूर्तीना सानुरागावलोकेन विशदस्मित चारुणा. याप्रमाणे उदासीनी वाध्यक्षो वायुरेत्मा रात्मा आत्मेव देहिनाम. तेव्हा आपण सर्व श्रेष्ठ आहात. आपण हे धर्माचं चक्र सुरू केलेलं आहे, दंड त्यासाठी धारण केलेला आहे. वर्तते ना भगवान नरको यावत पती गोगणही. आकाशामध्ये ज्याप्रमाणे सूर्य आहे त्याप्रमाणे तुमची प्रभा सर्वत्र पसरलेली आहे. तेव्हा राजा म्हणजे काय? रंजयती ती राजा, जो लोकांचं रंजन करतो. रंजन म्हणजे मनोरंजन नाही, रंजन म्हणजे लोकांना आनंदित ठेवतो. रंजन म्हणजे केवळ मनोरंजन करतो तो राजा नाही. मग तसं म्हणलं तर राजा म्हणजे एखादा विनोदवीर झाला असता, विनोद करणारा झाला असता. कुणीतरी एखादा विनोद करणारा, ज्याला आपण ज्या एखाद्या नाटकामध्ये सिनेमामध्ये असतो
त्याप्रमाणे तो विनोद करणारा तो राजा नसतो. राजा तो असतो जो समाजाला आनंद देतो. रंजयती ते राजा, रंजयती शती या लोक, म्हणून जो आनंद देणारा तो राजा आहे. तेव्हा आपण मातृभक्ती परस्त्रीषु पत्न्या धर्मैवात्मनः हे देखील सांगितलंय की तुम्ही सगळ्या समाजाकडे कसं पहा. शरण्य सर्व भूतानाम, सर्व लोकां जे शरण आलेले आहेत त्यांचं रक्षण आपण करा. आपण सत्यसंध राहा. सत्यसंध म्हणजे सत्यव्रती राहा. त्याप्रमाणे वृद्ध सेवक आहात, वृद्धांची सेवा करा. जे वृद्ध लोक आहेत, जे अशक्त आहेत, जे रोगी आहेत, त्यांची तुम्ही सेवा करा. राजाचं कर्तव्य आहे. या ठिकाणी राजाचं कर्तव्य काय ते सांगितलंय. हे मुद्दाम या ठिकाणी अधोरेखित करतो की राजाचं कर्तव्य काय. तर वृद्ध, त्याचप्रमाणे कलावंत, त्याचप्रमाणे जे कोणी अनाथ असतील, कोणी रोगी असतील, त्यांची सेवा करणं, त्यांना योग्य पद्धतीने जगण्यासाठी सहाय्य करणं हे राजाचं कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे शरण्य सर्व भूतानाम, जो कोणी शरण येतो त्याला त्याचं रक्षण करणे. त्याचप्रमाणे परस्त्रीकडे माता रूपाने पाहणे हे राजाचं कर्तव्य आहे. मातृभक्ती परस्त्रीषु पत्न्यामर्ध इवात्मनः, याप्रमाणे प्रजासु पितृव स्निग्धा, राजाने प्रजेकडं पित्याच्या दृष्टीने पाहिलं पाहिजे. राजाने प्रजेकडं, आपला प्रजा म्हणजे आपली मुलं आहेत, आपले अपत्य आहेत, या दृष्टीने पाहिलं पाहिजे. प्रजासु पितृव स्निग्धा किंकरो ब्रह्मवादिनाम, त्याप्रमाणे प्रजेकडं पुत्रवत पाहणे, परस्त्रीकडे आपल्या आईप्रमाणे पाहणे हे राजाचं खरं कर्तव्य आहे असं या ठिकाणी सांगितलं. आणि सर्वांनी नमस्कार केला. त्यानंतर आपले आपले स्थानाला लोक निघून गेले. एवं स भगवान वैन्य ख्यापितो गुणकर्म भीही, याप्रमाणे विदुरांनी प्रश्न उपस्थित केला. महाराज, कस्मात दधार गोरूपम धरित्री बहुरूपिणी याम दुदोह पुरुष पुत्रुस्तत्र को वत्सो दोहनं चक्यम. आम्ही असं ऐकलं की पृथ्वीचं दोहन केलं. तेव्हा हे पृथ्वीचं दोहन का केलं हे आम्हाला सांगा. आता या ठिकाणी पृथ्वीचं दोहन पृथ्वीराजाने का केलं याचं कारण सांगता येते की पृथ्वीच्या मध्ये जे सर्व काही धान्य पदार्थ सगळे होते ते पृथ्वीने आतापर्यंत लपवून ठेवले होते. कारण राजा चांगला नव्हता म्हणून तिने लपवून ठेवले. परंतु लोकांना योग्य धान्य मिळालं नाही, योग्य उत्पादन त्यांचं झालं नाही, म्हणून सगळे लोक नाराज होते, अस्वस्थ होते, दुःखी होते. तेव्हा राजाने हे ओळखलं आणि पृथ्वीचं दोहन करायला सुरुवात केली. त्यांनी पृथ्वीला सांगितलं, हे पृथ्वी, तू आतापर्यंत सर्व प्रकारच्या औषधी बीज हे तुझ्याजवळच ठेवलेस. तू आतापर्यंत वसुधे ताम वदिष्यामी मच्छासन परांगमुखीम, माझ्या शासनाच्या विरोधात तू वागतीस. मच्छासन म्हणजे काय? माझं शासन. माझं शासन म्हणजे कोणाचं शासन? अहो, निसर्गाचं. निसर्ग प्रवृत्ती काय? तर पाऊस पडल्यानंतर उगवलं पाहिजे धान्य, परंतु तू सगळं काही आपल्या पोटातच ठेवलंस. सगळ्या प्रकारची बीज, औषधी, त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या गोष्टी तू आपल्या पोटात ठेवल्यास समाजाला दिल्या नाहीस. सत्वम जिघांससे कस्मन दे नामाकृत किल भिषाम, तू समाजाला काय देत नाहीस? आणि तू जर आता देत नसशील तर आत्ताच्या आत्ता मी तुला तुझे तुकडे तुकडे करतो, तिळा एवढे तुकडे करतो. भागंबरीशी यावरून ते तनवती वसू. आणि त्वम खल्वौषधी बीजानी प्राक्सृष्टानी स्वयंभुवा, सुरुवातीच्या काळापासून असलेले जे बीज आहेत, जे औषधी आहेत, ती न मुंचस्यात्मरुद्धानी माम ज्ञान मंदधीही, माझी अवज्ञा केलीस, निसर्गाची अवज्ञा केलीस, तू निसर्गाप्रमाणे वागली नाहीस. तेव्हा आता तुला जर हे बीज औषधी त्या प्रगट करायच्या नसतील तर आत्ताच्या आत्ता मी तुला दंड करतो, तुझ्या शरीराचे तिळा एवढाले तुकडे करतो. म्हणून पृथू महाराज यांनी धनुष्याला बाण लावला आणि यवसम जगदुनिद्रम नैव दौधसम पयाहा, तू हे सगळं तुझ्याजवळचं देतेस की नाही सांग. असं म्हटल्याबरोबर पृथ्वी स्त्री रूपाने शरण आली. ती म्हणाली, महाराज हे पहा, न ज्ञायते मोहित चित्तस वर्तमभी, मी तुमचं रूप जाणलं नाही. आतापर्यंत हे राजे, मागचा जो राजा होता तो सगळा अधर्माने वागणारा होता, त्यामुळं मी हे सगळं माझ्याजवळ ठेवलं. आता मात्र तुम्ही धर्मज्ञ आहात, तुम्ही ईश्वराचा अवतार आहात, मी तुमचं स्वरूप जाणलं नाही. तेव्हा आता हे सगळे औषधी बीज मी सगळे प्रगट करीन, परंतु प्रगट करण्यासाठी योग्य वत्स नेमले पाहिजेत. आता या ठिकाणी पृथ्वीचं दोहन पृथू कसे करतील? दोहन म्हणजे काय
ही संकल्पना या ठिकाणी स्पष्ट करायची आहे. तेव्हा याचं जे चिंतन आपण करणार आहोत, दोहन म्हणजे काय, शोषण आणि दोहन याच्यात फरक आहे. पूर्वीचा राजा शोषण करणारा होता. शोषण करणे म्हणजे गोचिड ज्याप्रमाणे या गायीच्या आचळाच्या जवळच असतं, परंतु ते रक्त शोषण करतं. आणि वासरू हे मात्र दूध ग्रहण करतं. मग वासराला गाय दूध देते प्रेमाने, तिथे भूमिका प्रेमाची आहे आणि प्रेमामुळे त्याला दूध मिळतं. पण या गोचिडाजवळ प्रेम नाही, म्हणून त्याला काय मिळतं, त्याला फक्त अशुद्ध म्हणजे रक्तच तेवढं मिळतं. म्हणून तुम्ही समाजातले लोक हे या निसर्गाचं या ठिकाणी शोषण करू लागलेला आहात. मला या कथेमध्ये एक आजचा संदर्भ दिसतो की आज आपण पर्यावरणाचं रक्षण करायला पाहिजे. आज आपण पर्यावरणाचं शोषण करू लागलो, झाडं तोडू लागलो, फळं काढू लागलो, वर बाडू लागलो, कोणत्या वेळेला कोणते फळं घेऊ लागलो. अहो हे काय झालं, निसर्गाच्या विरोधात वागू लागलो, पर्यावरणाच्या विरोधात वागू लागलो. आपण पर्यावरणाचं रक्षण करताना शोषण करू नका, त्याचा उपयोग करा, योग्य वेळेला योग्य गोष्टीचा उपयोग करा, त्यालाच म्हणतात दोहन. तेव्हा पृथ्वीचं दोहन केलं म्हणजे गाईचं जसं दूध काढावं त्याप्रमाणे. गाईचं रक्त काढायचं नसतं, गाईला ठार मारायचं नसतं, गाईच्या मानेवर सुरा फिरवायचा नसतो, तर तिचं दूध घ्यायचं असतं, तिचे शेण उपयोगात आणायचं असतं, तिचे गोमूत्र उपयोगात आणायचं असतं. हे झालं या ठिकाणी गोदोहन. म्हणून दोहन आणि शोषण याच्यात काय फरक आहे. आणि हे दोहन करताना वत्स नेमलाय. वत्स म्हणजे ज्याला प्रेम आहे त्याला वत्स म्हणतात, ज्याला वत्सलता आहे त्याला वत्स म्हणतात. म्हणून कन्व्हेनर, आजच्या भाषेमध्ये आपण कन्व्हेनर नेमतो की जो समन्वयक असतो, सगळ्यांचा समन्वय घडून आणतो. तेव्हा या ठिकाणी कोणाचे समन्वयक कोण नेमले, प्रत्येक गोष्ट यांनी आपल्या या पृथ्वीमधून प्राप्त केली, सगळ्या गोष्टी प्राप्त केल्या, पण प्रत्येकाचे समन्वयक वेगळे. कशाचे ऋषी समन्वयक आहेत, कशाचे इंद्र समन्वयक आहेत, कशाचे बृहस्पती समन्वयक आहेत, कशाचे प्रल्हाद समन्वयक आहेत. तेव्हा समन्वयक कोण, त्याचप्रमाणे पात्र कोणतं हे महत्वाचं आहे. या ठिकाणी आपण अशा पद्धतीने विचार करणार आहोत की पात्र कोणतं आहे, समन्वयक कोण आहे आणि काय काढलं. दूध म्हणजे काय काढलं, दूध ही संकल्पना आहे. दूध म्हणजे दूधच नसतं, दूध म्हणजे काढलेली वस्तू या ठिकाणी. म्हणून वत्स हा जसा दूध प्राशन करतो म्हणजे त्यातलं सत्व काढून घेतो, त्याप्रमाणे या पृथ्वीमधलं काय काय कोणाच्या द्वारे काढून घेतलं याचं जे विवरण करतील आणि याचं तत्व आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. आजच्या संदर्भात सुद्धा या पृथ्वी दोहनाचं महत्त्व आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणून या अध्यायाचा विचार आपण उद्याच्या चिंतनामध्ये करू. हरे नमः. पुंडली कवरते हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.